नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी पदोन्नती भरती जी आहे त्या भरतीचे अर्ज 30 एप्रिल 2025 पासून सुरू झाले आहेत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो काय अंगणवाडी पर्यवेक्षिका जो अर्ज आहे तो अर्ज स्टेप बाय स्टेप ए टू झेड प्रोसेस कसा भरायचा याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला विलंब न करता आपण थेट स्क्रीनवर जाऊ आणि अर्ज कसा भरायचा याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी आपण चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक नवनवीन आणि महत्त्वाचा अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील. चला डायरेक्ट स्क्रीनवर जाऊ आणि अर्ज प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोममध्ये ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करायची. आता ह्याची जी काही लिंक आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करायचं आणि तुम्ही या पोर्टलवर येऊन जाल. या पोर्टलवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी काही जाहिरात आहे ती जाहिरात देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत जी काय 25 एप्रिल 2025 रोजी जी जाहिरात किंवा महत्त्वाचं जे काय नोटिफिकेशन दिलं होतं ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता जी काय अर्ज प्रक्रिया आहे ती आता या ठिकाणी आपण जाहिरातीच्या बद्दल माहिती घेत नाही, आपण फक्त अर्ज कसा करायचा याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं या ठिकाणी आता दोन पर्याय आहेत, ऑलरेडी रजिस्टर्ड टू लॉग इन आणि न्यू रजिस्ट्रेशन असे दोन पर्याय आहेत. तर आपल्याला सुरुवातीला न्यू रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे, कारण नवीन नोंदणी केली तरच तुम्हाला त्या ठिकाणी पुढील जी प्रक्रिया आहे ती आपल्याला करता येणार किंवा आपल्याला लॉग इन करता येणार आहे. आता या ठिकाणी महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या. या ठिकाणी तारखा दिल्या स्टार्ट डेट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे जी काय अर्ज सुरू करण्याची प्रक्रिया आहे ती 30 एप्रिल 2025. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला त्याची माहिती घेतली होती की 30 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली आहे. आणि एंड ऑफ द म्हणजे काय शेवट तारीख आहे ती 20 मे 2025 रोजी, म्हणजे 20 मे 2025 पर्यंत आपल्याला हे अर्ज सादर करता येणार आहेत. आता हे अर्ज सादर करण्यासाठी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वेळेस पण आपण अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा व्हिडिओ बनवला होता, परंतु अनेक जण व्हिडिओ पाहताना स्किप करतात बऱ्याच गोष्टी, त्यामुळे तुम्हाला शेवटी अर्ज सबमिट करताना अडचणी येतात. त्यामुळे व्हिडिओ पाहताना प्रत्येक गोष्ट बारकाईने पहा, प्रत्येक शब्दानं शब्द महत्त्वाचा सांगितलेला असतो, जेणेकरून तुम्हाला अर्ज सबमिट करताना अडचण येणार नाही. तर चला आता अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पॉपअप विंडोज ओपन होईल. या पॉपअप विंडोजमध्ये आपल्याला माहिती विचारली जाईल, ती माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची. आता या ठिकाणी जे काय त्याच्या सूचना आहेत त्या सूचना तुम्हाला या ठिकाणी मान्यच करावं लागतील, मान्य नसेल तुम्ही अर्ज करू शकत नाही. त्यामुळे आय ॲग्री, मी सहमत आहेच, त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची बेसिक माहिती जाते. बेसिक माहितीमध्ये आता लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट एक गोष्ट आता लक्षात घ्या, कारण प्रत्येक माहिती भरताना आपण जी काय टायपिंगचा वेळ आहे तो वाचवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. माहिती कुठे काय भरायची याची माहिती घेऊन त्यानंतर भरलेल्या माहितीनंतर कसं पुढे जायचं याची माहिती घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात. आता सर्वप्रथम आपल्याला उमेदवाराचे पहिले नाव या ठिकाणी विचारलं जातं, त्यानंतर उमेदवाराचे मधले नाव आणि या ठिकाणी आडनाव. ज्याप्रमाणे त्या ठिकाणी नाव विचारलं त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचंय. त्यानंतर तुमच्या नावात बदल झाला आहे का, हा विषय महिलांच्या बाबतीत जास्त असल्यामुळे आणि हे अर्ज देखील महिलांनाच करता येत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी यस किंवा नो निवडणं आवश्यक आहे. तुमचे सर्व कागदपत्र तुमच्या एकाच नावाने असतील, तुम्ही नो करू शकता. परंतु जर तुम्हाला जे काही बदल असेल तर तुम्हाला यस करून जो काय बदल झालेला आहे तो बदल तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. बदल मेन्शन केल्यानंतर बदल जे नाव आहे बदललेलं नाव ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे. तुमच्या डॉक्युमेंटवरील नाव वर टाका, तुमचं बदललेलं नाव या ठिकाणी खाली टाका. त्यानंतर जन्मतारीख या ठिकाणी निवडून घ्यायची, जी काय जन्मतारीख असेल ती या ठिकाणी निवडायची. त्यानंतर तुमच्याकडे अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष कार्यरत सतत सेवेचा अनुभव प्रमाणपत्र आहे का, कारण ह्या जागाच पदोन्नती पदाच्या हे पदोन्नती पदासाठी आहेत. मग यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणून सतत 10 वर्ष तुम्ही ड्युटी जे काय जॉईनिंग किंवा कार्य केलेलं आहे याचा अनुभव असणं आवश्यक आहे किंवा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तुम्हाला या ठिकाणी यस करावं लागेल. जर तुम्ही या ठिकाणी नो करत असाल तुम्हाला डायरेक्ट यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट, म्हणजे तुम्ही या अर्जासाठी किंवा या पदासाठी तुम्ही पात्र नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लक्ष घ्या, जर तुमच्याकडे असेल ज्यांच्याकडे 10 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र आहे त्यांनाच हा अर्ज करता येतोय. त्यांनी यस करायचं, त्यानंतर जेंडर निवडायचं, त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर, परत या ठिकाणी तोच मोबाईल नंबर टाकायचा. बरेच जण मागच्या वेळेस काय करत होते, या ठिकाणी वेगळा मोबाईल नंबर, या ठिकाणी वेगळा मोबाईल नंबर, त्यामुळे अडचण येत होत्या. मोबाईल नंबर टाकताना या ठिकाणी जो मोबाईल नंबर टाकला तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर अल्टरनेट जो मोबाईल नंबर आहे तो तिसऱ्या रकान्यामध्ये टाकायचा आहे.
पहिल्या वेळेस जो मोबाईल नंबर टाकला तोच मोबाईल नंबर दुसऱ्या रखान्यात, आणि दुसऱ्या रखान्यात पहिल्या आणि दुसऱ्या, परंतु तिसऱ्या रखान्यात जो मोबाईल नंबर टाकला तो अल्टरनेट मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे, म्हणजे या मोबाईल नंबरच्या व्यतिरिक्त मोबाईल नंबर त्या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी मेल आयडी फक्त एकच मागितला जातो, 2 नाहीत मागितले जात, परंतु मेल आयडी या ठिकाणी परत कन्फर्मेशन मागतं. पण चुकीचा जर तुम्ही भरत असाल किंवा तुमच्याकडून टाईप करताना चुकत असेल तर त्या ठिकाणी त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी कन्फर्मेशन मागितलं जातं. आता हे मेल आयडी झालं, त्यानंतर तुमच्या काय 10वीचं डिटेल आहे, 10वीची जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी विचारली जाते, किंवा तुमच्या माध्यमिक शाळा परीक्षा म्हणजे सीट नंबर कोणता होता तो सीट नंबर तुमच्या मार्कशीटवर देखील आहे, तो सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुमचं जे काय मॅट्रिक वर्ष म्हणजे 10वी कधी वर्षी, कोणत्या वर्षी आणि महिना आणि वर्ष या ठिकाणी तुम्हाला ते निवडून घ्यायचं आहे. आणि ते निवडल्यानंतर तुमचं काय प्रेफरन्स सेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं, किंवा परीक्षा चाचणी केंद्र जे पसंतीचं आहे ते निवडून घ्यायचं. या ठिकाणी फक्त मुंबई उपनगर हा एकच पर्याय दाखवतोय, तो निवडायचा. आय ॲक्सेप्ट यावरती क्लिक करायचं. त्यानंतर जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी ही सर्व ओरिजिनल माहिती भरल्यानंतर जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यासाठी, ईमेल आयडीवर आणि मोबाईल नंबर OTP पाठवण्यासाठी या ठिकाणी पॉपअप ओपन होतो. त्या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्या मोबाईल आणि ईमेलवर दोन्हीवर देखील OTP पाठवला असं या ठिकाणी सांगण्यात येतं. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला OTP मागितला जातो, तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. जो OTP तुमच्या मोबाईलवर आलेला आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आणि व्हॅलिडेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं. त्यानंतर आय ॲग्री जे काय डिक्लेरेशन आहे ते या ठिकाणी ओके करायचं. जो कॅप्चर कोड दिलेला आहे परत या ठिकाणी खाली तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि रिव्हेरीफाय या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. भरलेली सर्व माहिती आपण बरोबर भरली का ही एकदा परत तपासून घ्या आणि त्यानंतर रिव्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला प्रत्येक माहिती तुम्ही भरलेली जी आहे, तुमचं पसंतीचं सेंटर असेल, उमेदवाराचं नाव, मधलं नाव, जे काय गोष्टी आहेत तुम्ही भरलेल्या अर्जामध्ये त्या प्रत्येक गोष्टी या ठिकाणी तुम्हाला परत दाखवल्या जाते. त्या प्रत्येक तुम्हाला रिव्हेरीफायमध्ये तुम्हाला बघायचं आहे आणि त्या ठिकाणी पुढच्या बाणावरती राईट क्लिक करायचं. तुमचं स्पेलिंग बरोबर आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का, जेंडर बरोबर आहे का. आता जेंडर तर या ठिकाणी फिमेल शिवाय कुणाला अर्जच करता येत नाही. वडिलाचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तुमचा सीट नंबर, तुमचं जे काय पासिंग इयर आहे ते सर्व जे काय तुम्ही माहिती भरली या ठिकाणी तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन तुम्हालाच करायची आहे. ती परत प्रत्येक गोष्ट चेक करा आणि ते बरोबर असेल त्या ठिकाणी राईट करा आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं किंवा ते रिओ अगेन आहे, तुम्ही जो सबमिट केला त्यानंतर तुम्हाला बदलता येणार नाही असे सूचना दिलेल्या आहेत, त्याला ओके करा. आता या ठिकाणी तुम्ही तुमचा जो का रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो का तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तयार होतो. या ठिकाणी तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुमचा युजर आयडी आणि तुमचा पासवर्ड दोन्ही पाठवण्यात आलेला असल्याचे या ठिकाणी सांगण्यात येते. जो युजर नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला तो सुद्धा दिसतो, परंतु तुमच्या मोबाईलवर आणि तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर दोन्हीवर देखील तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुमचं आलेला आहे. आता त्या युजर नेम आणि पासवर्डच्या माध्यमातून आपल्याला पुढील अर्ज सादर करायचा आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी गो टू ॲप्लिकेशन या पर्यायावर देखील क्लिक करू शकता, किंवा बऱ्याच जणांना अशा अडचणी येतात, लॉगआउट होतात. ज्या ठिकाणी आपण सुरुवातीला ज्यावेळी आपण इथं न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडला होता त्या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडायचा आणि त्या ठिकाणी यावरती क्लिक करून तुमचं जे काय आयडी पासवर्ड आहे तो आयडी पासवर्ड टाकून आपल्याला इथून पुढे कंटिन्यू सुरू करायचं आहे. जर तुम्ही या स्क्रीनवर असाल तर या ठिकाणावरून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता गो टू ॲप्लिकेशन या पर्यायावरती. या ठिकाणी क्लोज करायचं. त्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स डिटेल आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट असे एकूण 5 टॅबमध्ये सर्व माहिती भरायची आहे. आता प्रत्येक टॅबच्या माध्यमातून जी माहिती आहे ती आपण शॉर्टमध्ये घेणार आहोत. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपण फास्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण वाटत असेल किंवा एखादा मुद्दा समजला नसेल कमेंटच्या माध्यमातून विचारा, किंवा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचे, टेलिग्राम चॅनलचे देखील लिंक दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून जॉईन होऊन आमच्याशी संपर्क करू शकता आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला अर्जाबाबतची जी काय अडचण आहे ती सोडवण्याचा आपला प्रयत्न करू. आता या ठिकाणी पोस्ट नेममध्ये या ठिकाणी फक्त सुपरवायझर एकच पोस्ट आहे, त्यामुळे बाकीचं काही तुम्हाला या ठिकाणी निवडायची आवश्यकता राहणार देखील नाही. ही तुम्ही बेसिक माहिती रजिस्ट्रेशन करताना भरली होती, ही सर्व माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिकली घेतलेली आहे. आता 28 मार्च 2005च्या सरकारी आदेशानुसार तुम्ही लहान कुटुंब मुलासाठी पात्र आहात का, तर यस ऑफकोर्स त्या विषय नाही. मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, काय आहात या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, यस. डोमिसाईल सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे काय जे असेल त्याचं या ठिकाणी आपल्याला जे काय शाळा सोडलेला दाखला जरी असेल त्याचं देखील आपल्याला या ठिकाणी डिटेल द्यायचं आहे, तर नाव द्यायचं. त्यानंतर कधी हे जे का दाखला आहे तुमच्याकडे तुम्ही जो अपलोड करणार आहात तो कधीचा आहे त्याची माहिती या ठिकाणी द्यायची.
काय दाखल्यावर किंवा तुमच्या डोमेसाइल प्रमाणपत्रावर किंवा काय आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्राचं काय जे असेल त्याचा नंबर काय आहे, तो नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर रिझर्वेशन कॅटेगरी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, ज्यामध्ये तुम्ही SC ST VJT काय NT NTC NTB SC BC OBC EWS अनरिझर्व म्हणजे ओपन आणि सोशल आणि इकॉनॉमिक ई म्हणजे SC PC यापैकी तुम्ही कोणत्या ह्यात येतात ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी आपल्या बाबतीत ओपन मधला अर्ज त्यामुळे ओपन निवडून घेतो, परंतु तुमच्या बाबतीत जे आरक्षण आहे ते आरक्षण व्यवस्थित निवडण्याचा प्रयत्न करा. आरक्षण चुकवू नका. जर तुम्हाला आरक्षण लागू असेल तर आरक्षण चुकवू नका भरताना, हे व्यवस्थित भरा. त्यानंतर अप्लाइंग कोणत्या कास्टसाठी तुम्ही अप्लाय करताय ते देखील या ठिकाणी विचारलं जातं, ते देखील आपल्याला निवडायचं आहे. दृश्यमान ओळखीचे चिन्ह म्हणजे एक तुमचे अशी जन्मखूण किंवा एखादी खूण तुमची किंवा जे म्हणून तुम्ही हे ओळखू शकता असं काही एखादा पॉईंट या ठिकाणी आपल्याला मेन्शन करावा लागणार आहे. त्यानंतर आणि तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड आहे का असेल त्याचं लगेच माहिती विचारली जाते. त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का, वोटर ID आहे का, पासपोर्ट आहे का आणि बँक पासबुक आहे का. तुम्ही जे जे यस केलं ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार, त्याचा नंबर द्यावा लागणार, त्याच्यावरचं नाव द्यावं लागणार आहे आणि त्याचे शेवट तुम्हाला अपलोड देखील डॉक्युमेंट करावे लागणार आहेत, हे लक्षात असू द्या. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे तरच या ठिकाणी यस निवडा, कारण शेवटी तुम्हाला अपलोड देखील ते करणं आवश्यक असणार. आता या ठिकाणी तुम्हाला पॅन नंबर विचारला जात आहे, भरलेली माहिती सर्व एकदा परत तपासून घ्यायची, जेवढी माहिती भरली तेवढी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी चेक करून घ्यायची आणि त्यानंतर माझी ओळख सत्यापित करण्यासाठी जे काय आवश्यक पुरावा आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो, आपण वारंवार याविषयी चर्चा करतो. जर तुम्हाला ह्या अटी मान्य नसतील तुम्ही अर्ज करू शकत नाही. त्यामुळे ह्या अटी आपल्याला मान्य करणं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं. यामध्ये तुमचं पर्सनल डिटेल सेव्ह झालेलं आहे. आता ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्हाला जी काय माहिती विचारली जाते किंवा तुम्ही अपंग आहात का असाल तर यस, नसेल तर नो. आणि त्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी विचारते तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल झालेला आहे का. जर गुन्हा खटला एखादा काही कायदेशीर बाबीमध्ये झालेला असेल तर या ठिकाणी यस करा किंवा नाही करून आपलं मोकळं व्हा. त्यानंतर परत सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. आता आपल्याला कम्युनिकेशन डिटेल विचारलं जातं. कम्युनिकेशन डिटेलमध्ये आपल्याला आपला पत्ता द्यायचा आहे. आपल्या घराचा पत्ता ॲज पर आपल्या आधारनुसार देण्याचा प्रयत्न करा. जो आपल्या आधारवर आहे तो पत्ता या ठिकाणी व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या व्यतिरिक्त आपली जी काय शेजारील खूण असेल, पुन्हा मुख्य एखादा रस्ता असेल त्याची देखील माहिती या ॲड्रेसच्या प्रूफमध्ये देण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही ॲड्रेस लाईनमध्ये जो देत आहे परमनंट तोच ॲड्रेस असेल तर यस करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी नो करून तुमचा जो कायमचा पत्ता आहे तो या ठिकाणी टाकायचा. असे 2 पत्ते तुम्हाला या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी आधी आपण पत्ता एंटर करून घेऊ, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतरचे डिटेल जे आहेत आपल्याला क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स, जे काय क्वालिफिकेशन आहे तुम्हाला आता या ठिकाणी विचार तुम्हाला मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आहे का, तर हो, ऑफकोर्स महाराष्ट्रात राहतोय मराठी भाषा येणं आवश्यकच आहे. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं किंवा शैक्षणिक मंडळाचे नाव जे काय महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा एनी अदर इक्विपमेंटमध्ये 10वी प्रमाणे एखादा दुसरं जरी बोर्ड असेल तर देखील या तुम्हाला चालू शकतं. परंतु त्या ठिकाणी आपण 10वी घेतोय. नेम ऑफ स्कूल जे शाळेचं नाव असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. शाळेचं नाव टाकल्यानंतर तुमचं जे काय पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज आपल्या पर्सेंटेजमध्ये असेल किंवा आता शक्यतो 10वी पर्सेंटेजमध्येच आहे त्यामुळे पर्सेंटेजच निवडा. मागील प्रमाणात देखील पर्सेंटेजच होती. त्यानंतर या ठिकाणी प्राप्त गुण तुम्हाला किती गुण मिळाले, त्यानंतर जास्तीत जास्त गुण म्हणजे किती गुणापैकी किती गुणांची परीक्षा होती ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि तुमची टक्केवारी या ठिकाणी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येईल. या ठिकाणी आधी माहिती आपण भरून घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर या ठिकाणी 12वीची माहिती विचारतं. 12वीची माहिती देखील त्या आज टाकून घ्यायची. त्यानंतर बाकीचं जे काही डिटेल असेल तुमच्याकडे उपलब्ध असेल तुम्ही टाकू शकता, नसेल त्या ठिकाणी स्किप देखील करू शकता. डिप्लोमा डिटेल असेल, ग्रॅज्युएशन डिटेल असेल. आता आपण ग्रॅज्युएशन डिटेल या ठिकाणी भरलेलं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी कंपल्सरी नाही, तुमच्याकडे असेल तुम्ही टाकू शकता. त्यानंतर MACIT या ठिकाणी कंपल्सरी आहे. MACIT किंवा त्या प्रमाणाचा एखादा कोर्स असेल तो देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यामुळे या ठिकाणी जी काय माहिती आहे MACITची ती माहिती आपल्याला या ठिकाणी देणं आवश्यक आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका जे काय कामाचा अनुभव आहे तो अनुभव या ठिकाणी एकदम आपल्याला म्हणजे कन्फर्म भरणं अनुभव अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी भरणं. कोणत्या जिल्ह्याअंतर्गत आहेत तुम्ही, प्रकल्प कोणत्या प्रकल्पांतर्गत येत आहे ते या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे.
तुम्हाला अंगणवाडी तुमच्या कोणत्या जिल्ह्याअंतर्गत तुम्ही कार्यरत आहात त्याचं या ठिकाणी जिल्हा निवडा, त्यानंतर प्रकल्प जो आहे तो प्रकल्पाचं या ठिकाणी नाव निवडायचं, त्यानंतर तुमच्या अंगणवाडीचं जे काही नाव आहे ते नाव या ठिकाणी निवडायचं आहे. तुमच्या अंगणवाडीसाठी जे काही नाव दिलेलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी 2-2 अंगणवाडी एका गावात असल्यामुळे वेगवेगळे नाव देण्यात आलेत, परंतु बऱ्याच ठिकाणी ईस्ट वेस्ट किंवा जे काय अंगणवाडी थेट गावाचंच नाव देखील देण्यात आलेलं आहे. जसं काय असेल त्या ठिकाणी हे करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडी संहिता जो काय कोड आहे तो कोड या ठिकाणी तुम्हाला भरावा लागणार आहे. तुमचा कोड तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही 10 वर्ष त्या ठिकाणी ड्युटी केलेली आहे. त्यानंतर PDPO कार्यालयाचे जे काय नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर एक्सपिरियन्स अनुभव प्रमाणपत्र त्याचा जो काय क्रमांक आहे तो क्रमांक देखील या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर तुम्ही कधी जॉईन झाला होता त्याची तारीख या ठिकाणी निवडून घ्यायची. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काय डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घेतात. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला नजीकच्या काळातील सपोर्ट पासपोर्ट फोटो घ्यायचा, या ठिकाणी क्लिक करायचा. एक फोटो आपल्याला या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात घ्यायचा आहे. त्यानंतर खाली जे काय 10वीचे प्रमाणपत्र मार्कशीट आहे ती अपलोड करायची. लाईव्ह स्वरूपातील फोटो घेताना थोडी काळजीपूर्वक घ्या, कारण लाईव्ह स्वरूपातील फोटोला अनेक जणांना अडचण येतात. या ठिकाणी आपण रँडमली फक्त लाईव्ह स्वरूपाचा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करून पाहू. जे काय तुम्हाला फोटो आहेत, सिग्नेचर आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत. त्यानंतर आपण या स्क्रीनवर येईल. या स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काय आपण माहिती भरली आहे त्या सर्व माहितीच्या आधारे जे कागदपत्र आपण यस केले होते, ज्यांची माहिती आपण भरली होती, ते प्रत्येक कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी प्रत्येक कागदपत्र स्कॅन केलेलं अपलोड करायचं. अपलोड करण्यासाठी या ठिकाणी आपला फोटो माहिती जातो. या फोटोवरती क्लिक करायचं. या ठिकाणी ड्रॉपडाऊनवर क्लिक कॅप्चर फोटो या पर्यायावरती क्लिक करायचं. तुमच्या लॅपटॉपचा कॅमेरा असेल तो ओपन जाईल कॅमेरा. या ठिकाणी कॅप्चर या पर्यायावरती क्लिक करायचं. तुमचा फोटो या ठिकाणी घेतला जाईल. हा झाला फोटोचा विषय. बाकी सिग्नेचर जे आहे सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायच्यात त्यानुसार. आणि या ठिकाणी अपलोड एक तुम्हाला 2 जे फोटो घ्यायचे तो लाईव्ह फोटोचा आणि हा विषय या ठिकाणी आपला क्लिअर होऊन जाईल. रँडमली या ठिकाणी एखादा फोटो घेण्याचा प्रयत्न करू किंवा सोडून देऊ आपण. कारण हा अर्ज मी सबमिट करणार नाही आहे. मी फक्त तुमच्यासाठी सर्व माहिती सांगण्यासाठी ही माहिती भरलेली किंवा हे जे काय प्रोसेस केलं ते तुमच्यासाठी केलेलं आहे. आता या ठिकाणी जे काय जेवढे काय तुम्हाला स्टार दिसतात त्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे. पॅन कार्ड तुम्ही माहिती भरली होती म्हणून तुम्हाला भरणं आवश्यक आहे. मतदान कार्ड मी त्याच वेळी सांगितलं जे तुमच्याकडे आहे तेच तुम्ही निवडून घ्या. तुमचं बँक पासबुक आता आपण या ठिकाणी त्या ठिकाणी आपण लक्षात असेल किंवा आपण पासपोर्टचं आणि ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती आपण नो केलं होतं. या ठिकाणी तुम्हाला त्याचं कागदपत्र देखील मागत नाही. त्यामुळे हे एवढेच कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे. सर्व कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केल्यानंतर त्याची जी काय साईज आहे, ज्या काय गोष्टी आहेत त्या सर्व या ठिकाणी तुम्हाला वरच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या साईजच्या नुसार तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी भराव्या लागणार आहेत. त्यानुसार आता जी सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली जे काय घोषणापत्र आहेत, वारंवार आपण सांगतो त्यांचे घोषणापत्र आपल्याला त्यांच्या ताब्यात जायचं आहे. आपल्याला त्यांचे घोषणापत्र मान्य करावे लागणारच आहेत. मान्य नाही अर्ज नाही. त्यामुळं काय ते वाचायचं नाही वाचायचं ते तुम्ही तुमचं ठरवायचं. वाचलं तर तुम्हाला ते मान्यच करावं लागणार आहे, नाही वाचलं तरी मान्यच करावं लागणार आहे. त्यामुळे ते तुम्ही ठरवा. वाचून मान्य करा किंवा न वाचता मान्य करा, परंतु मान्य केल्याशिवाय अर्ज तुम्हाला करता येणार नाही. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शेवटी कॅप्चर कोड भरायचा आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं. या बाबतीत हा अर्ज सबमिट होणार नाही कारण आपण सर्व कागदपत्र या ठिकाणी अपलोड केलेले नाहीत. आता या ठिकाणी सर्व कागदपत्रे अपलोड करायची. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर या ठिकाणी कॅप्चर कोड टाकायचा आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं. आपण भरलेली माहिती सर्व परत आपल्याला दाखवली जाईल. परत सर्व माहिती चेक करायची आणि माहिती भरलेली तपासल्यानंतर परत जे काय पेमेंट प्रोसेस आहे ती पेमेंट प्रोसेस UPIच्या माध्यमातून पूर्ण करून घ्यायची. पेमेंट करताना जर काही अडचण येत असेल तर नेहमीप्रमाणे कमेंटच्या माध्यमातून असेल, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, कुठूनही संपर्क साधा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. आता अर्जाबाबतचे जे काय प्रोसेस होते, जी काय प्रक्रिया होती ती सर्व समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही अडचणी असतील, काही समस्या असतील, काही प्रश्न असतील आपल्या मनात, ते पात्रता वगैरे वगैरे सर्व तुम्हाला त्या नोटिफिकेशनमध्ये देखील पाहायला मिळेल. परंतु जरी आपल्याला त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील पाहून तुम्ही त्याचे पात्रता नियम निकष देखील पाहू शकताय. परंतु अर्जाच्या बाबतीत जर काही आपल्याला अडचण येत असेल, काही समस्या येत असेल तर आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. आम्ही नक्कीच आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारं प्रत्येक नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.